कीर्तनकार असल्यामुळं कदाचित थोडंसं पाल्हाळीक होईन, पण सर 7च मिनिटात संपवणार आहे. मी आत्ता विचार करत होतो आणि विचार करत असताना माझ्या अंतःकरणामध्ये एक अत्यंत प्रेमळ भावना आली. ती अशी आली की कधीतरी आपल्याला वाटत असतं की आपला जो हिरो असतो त्या हिरोच्या सोबत आपल्याला राहता यावं. मग मला कधी कधी वाटतं आपण तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ वाजवायला पाहिजे होतं, असं वाटून जातं. ती कल्पना छान असते सर. पण थोडा शांततेत विचार केल्यावर वाटतं की बरं झालं त्या काळात आपण जन्माला आलेलो नाही. याचं कारण असं आहे की तुकाराम महाराज हे विवेकी होते. तुकाराम महाराज हे काय म्हणूयात की बदल घडवण्याच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेतले महत्त्वाचे असे सत्पुरुष होते. मात्र तरीसुद्धा त्यांची काळाची काही एक मर्यादा होती. ती मर्यादा अशी एक होती की त्यांनी चांगले विचार सांगितले म्हणून अक्षरशः गावच्या पाटलानंच त्यांना रक्त पडेपर्यंत मारलं. आणि तुकाराम महाराज म्हणाले, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भिक कोण घाले, गावचा पाटीलच जर माझ्यावर कोपला असेल तर माझं काय होईल, हा तुकाराम महाराजांना प्रश्न पडला होता. मी अशा काळात जन्माला आलेलो आहे की जर माझं बोलणं जर संविधानाच्या चौकटीत बसलेलं असेल तर या देशाचा राष्ट्रप्रमुख सुद्धा माझं काही वाकडं करू शकत नाही. मी अशा परंपरेचा प्रतिनिधी आहे की ज्या परंपरेमध्ये जेव्हा ती सगळी सत्पुरुष मंडळी व्यक्त होत होती, ती व्यक्त होत असताना अवकाशच नव्हता. एक सरंजामी आणि मध्ययुगीन असा अवकाश असणं आणि दुसऱ्या बाजूला की आता समजा देशपांडे सरांना एखादी गोष्ट वाटली तर ते अंमलात आणू शकतात का, कारण त्यांच्या हातामध्ये काही म्हटलं तरी एक अधिकार आहे. तुकाराम महाराज किंवा कुठल्याही विचारवंताला किती उत्कट गोष्ट वाटली तरी तो फार तर फार काय करू शकेल, सांगू शकेल आणि अनुयायांना तसं आव्हान करू शकेल. तो आदेश देऊ शकत नाही. साधू संतांनी लिहून ठेवलं, अनुयायांना आव्हान केलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मागच्या 750 वर्षांमध्ये महाराष्ट्रातला विवेक नावाचा जो गोष्ट आहे, जे मूल्य आहे, ते जागं ठेवण्याचं काम संतांनी केलेलं आहे. आणि याच्याविषयी दुमत असूच शकत नाही. कदाचित काही लोक विठोबाला मानणार नाही, हरकत नाही. मात्र महाराष्ट्रामध्ये कुठलाही माणूस तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचं काम नाकारू शकत नाही. इतकं महत्त्वाचं काम या सगळ्या मंडळींनी करून ठेवलं. आज आपण सकाळपासून काही एक चर्चा करतोय. माझ्या मनात प्रश्न असा येऊन गेला की 750-800 वर्षांपूर्वी किती स्पेस आमच्या संतांनी स्त्रियांना दिला. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ताटी लावून बसले त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले नाही, मी तुझं ऐकणार नाही, पहिल्यांदा कुंकू लावून ये, असं ज्ञानेश्वर महाराज नाही ना म्हणाले. आणि किंवा नामदेवराय जनाबाईशी बोलताना कसं बोलले असतील ज्ञानेश्वर महाराज किंवा मुक्ताबाई किंवा नामदेव महाराज जनाबाई. सर, या स्त्री पुरुषांचा जो संवाद होता तो संवाद हा समतेवर आधारित असा संवाद होता. आणि महाराष्ट्राचं प्राक्तन या स्त्री पुरुषांच्या संवादाने बदललेलं आहे. म्हणजे महात्मा गांधींचं वाक्य आहे, ते असं म्हणाले होते की ज्या चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग नसतो ती चळवळ सज्जनांची समजली जात नाही. महाराष्ट्रातली पहिली सज्जनांची भक्कम चळवळ जर कोणती असेल तर ती म्हणजे वारकरी संप्रदाय ही आहे. संतांनी आहे ते कृतीने दिलं. म्हणजे जेव्हा महिलांच्या अवकाशाचा मुद्दा येतो त्यावेळेस तसा अवकाश उपलब्ध करून देणाऱ्या पुरुषांना पण क्रेडिट दिलं पाहिजे ना. म्हणजे जनाबाईंना जसं आपण क्रेडिट देण्याचा मुद्दा येतो, मुक्ताबाईंना जसा येतो, त्याच वेळेस त्यांचं व्यक्ती म्हणून मूल्य, व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा मान्य करणं आणि त्यांच्या अभिव्यक्तीचा सन्मान करून ऐकणं. समजा मुक्ताबाईंनी कितीही चांगलं सांगितलं असतं, माऊलींनी ऐकलंच नसतं तर, किंवा जनाबाई काही एक बोलल्या असत्या आणि 4 चौघांमध्ये उभं राहून ज्ञानेश्वर महाराजांना जनाबाई सांगतात की माऊली काय करा, नामदेव महाराज कीर्तन करताय ना, मग आज अभंगाची चाल तुम्ही म्हणा. हे ऑर्डर देणं नावाची जी गोष्ट आहे त्याचा तो सांप्रदायिक जरी तो भाग असला तरी असं हात करून ज्ञानेश्वर महाराज आज कीर्तनाची चाल तुम्ही म्हणा, असा जो काही अवकाश आहे ना तो संतांनी उपलब्ध करून दिला. सर्वसमावेशकता हा गुण आहे. हल्ली भीती वाटण्याचा काळ असा आलेला आहे. आणि आता राहुल सरांनी ज्याचा उल्लेख केला की आम्ही भारताचे लोक म्हणून जे काही आहेत आहे, हल्ली आपण ते आम्ही नावाची जी गोष्ट आहे ते विसरत चाललो आहे. अधिकाधिक व्यक्ती केंद्रित होत जाण्याच्या दिशेनं आपला सगळा प्रवास सुरू आहे. विचार गेलेत आणि विचारांच्या केंद्रस्थानी व्यक्ती यायला लागल्यात. सत्तांच्याही केंद्रस्थानी काय होतंय की दिसत जरी असल्या सिस्टीम अनेक लोकांच्या, तरी त्या एका व्यक्तीच्या आणि एका विशिष्ट अजेंड्याच्या दिशेनं जाताना दिसण्याचा हा काळ आहे. हे जे संविधान आहे
हा संविधान आपलं सगळं कायद्याचं राज्य आहे, आणि कायद्याचं राज्य म्हणजे कशाचं राज्य आहे तर संविधानाचं राज्य आहे. हा नवा कायदा आहे, आणि आश्चर्य असं आहे की हा नवा कायदा हा इथल्या माणसांच्या विरोधात नाही, तर हा जुन्या कायद्याच्या विरोधात आहे. संविधान कशाच्या विरोधात आहे? संविधान हे मागास असणाऱ्या कायद्याच्या विरोधात आहे. आणि दुर्दैवानं तो मागास कायदा जर कुणाचा असेल, तो कायदा धर्म मानणाऱ्या लोकांनी तयार केलेला आहे. आमच्यासारखी जी लोक धर्म मानतात, परंपरा मानतात, त्यांच्या समोर प्रश्न उभा राहतो, जुना कायदा की नवा कायदा. कारण आम्ही धार्मिक आहोत. हे बघा, इथं सगळी बसलेली मंडळी किंवा इतर कुणीही काहीही बोललं तर चालेल, मात्र मी परंपरेचा लाभधारक आणि प्रतिनिधी आहे, आणि आपला इंटरेस्ट ग्रुप जिथं असतो तिथं आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. म्हणजे मी सांगतो की मी वारकरी आहे आणि मी आंतरजातीय लग्न केलं. माझे सगळे मित्र जे आहे ना चळवळीतले, ते त्यांचं आंतरजातीय लग्न करणं मिरवतात. का? कारण त्याला त्याचे बेनिफिट असतात, फायदे असतात. म्हणजे मला तर कधी कधी वाटतं की ते प्रेमसुद्धा त्यांच्या इमेज बिल्डिंगसाठी वापरून घेतात. मला असं काही करता येत नाही. म्हणजे कुणीतरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एखादी प्रोग्रेसिव्ह कृती करणं आणि धर्माच्या व्यासपीठावर असणाऱ्या मी कृती करणं, यामध्ये काही एक फरक आहे. आमच्या समोरचे काही संघर्ष जे आहे ती निराळे आहे, मात्र याचं बळ जे दिलं ते संतांनी दिलं. सर्वसमावेशकता दिली, सगळ्या जाती धर्मांना अभिव्यक्त होण्याचा अधिकार संतांनी दिला. आपण ज्यावर आत्ता चर्चा करतोय सगळी मंडळी मिळून, तर तेच दिलं ना. म्हणजे त्या काळामध्ये तत्कालीन व्यवस्थेमध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या चोखोबारायांच्या सगळ्या कुटुंबाला मंदिरामध्ये शक्य नाही होत. 2015 पर्यंत मंदिर वारकऱ्यांच्या ताब्यात नव्हतं, ते बडव्यांच्या ताब्यात होतं. आम्हाला वाळवंटामध्ये अवकाश होता, आम्ही ते केलं. म्हणजे जसं आत्ता गायत्री बोलताना म्हणाल्या की आमच्यासाठी काय होतं की मी हे वर्गात व्यक्त होऊ शकते, तसं वारकरी नावाच्या कॅटेगरीला अत्यंत मोकळ्यापणानं व्यक्त होण्याची जागा म्हणजे काय होतं तर ते पंढरपूरचं वाळवंट होतं, आणि काय असेल तर ते कीर्तन होतं. आणि तिथं सकळांसी येथ आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. गोष्ट अशी आहे की आम्ही तिथला पंक्ती प्रपंच मोडला वारकऱ्यांनी, आणि सगळ्यांना सामावून घेतलं. किती सामावून घेतलं? इतकं सामावून घेतलं. आपल्याला कल्पना आहे की वारकरी संप्रदायामध्ये हिंदू लोकांचं प्रमाण बहुसंख्य आहे, मात्र वारकरी म्हणजे फक्त हिंदू एवढा अर्थ नाही. आता कबीर महाराजांचं मग काय करायचं? म्हणजे हिंदू असणारा वारकरी असू शकतो, मात्र प्रत्येक वारकरी हिंदू असेल असं नाही. तर इथं माझ्यासोबत आमचा नोएल पास्कल नावाचा मित्र आहे सर, तो ख्रिश्चन आहे आणि तो यावर्षी वारीमध्ये सोबत होता. म्हणजे तुम्ही हिंदू असून वारकरी असू शकतात, तुम्ही मुसलमान असूनही वारकरी असू शकतात, तुम्ही ख्रिश्चन असूनही वारकरी असू शकतात. ते रेव्हरंड टिळक एका ठिकाणी म्हणाले होते की तुका निर्मित सेतूवरून मीही आलो ख्रिस्त चरणी. आपण आधुनिकतेचा अर्थ करतो, पण आधुनिकतेचा अर्थ करणं याचा अर्थ फक्त आधुनिक वस्तू वापरणं एवढ्या पुरता नाही. तर मला असं वाटतं की आधुनिकता म्हणजे काय आहे, तर तुम्ही कपडे कसेही घाला, तुम्ही स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांना प्रतिसाद कसा देतात. जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलेली, नवे कपडे घातलेला एखादा असेल आणि तो जर गर्भामध्ये मुलगी आहे म्हणून स्त्री भ्रूण हत्या करत असेल, आणि दुसऱ्या बाजूला 350 वर्षापूर्वी होऊन गेलेले तुकाराम महाराज त्यांचं धोतर असेल, मग यातला आधुनिक कोण आहे? आधुनिकता हे काही काळ सापेक्ष असत नाही, आधुनिकता ही भाषेहून पण असत नाही. आधुनिकता ही स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांना प्रतिसाद देण्याहून असते. आणि मला असं वाटतं की असा उत्तम प्रतिसाद जर कुणी दिला असेल तर तो माझ्या परंपरेनं दिला, वारकरी परंपरेनं दिला. आणि महाराष्ट्र हा ऐकतो. आत्ता सरांनी ऑस्कर वाईल्डचं वाक्य सांगितलं, नाही जॉर्ज ऑरवेलचं वाक्य सांगितलं. ते म्हणाले की साध्या गोष्टी परत परत बोलल्या पाहिजे, आणि अशा साध्या आणि शाश्वत गोष्टी वारकरी परंपरा परत 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 गावखेड्यात बोलत राहिली. आणि मी जाताना सांगतो की इतर अनेक ठिकाणी व्यासपीठांवर वक्ते बोलवण्यापासून तर धर्माच्या व्यासपीठांपर्यंत जाती आणि पात्रता पाहिली जाते. जातपात काही न पाहता बोलण्याचा अधिकार महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरेनं दिलाय. महिलांना ऐकण्यात ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि एकनाथ महाराजांच्या संदर्भानं चळवळीतल्या लोकांच्या मनात खूप काय आकस आहे. ते काय झालं, इतकी जातवार मांडणी काही लोक करतात. आपण विद्यापीठाच्या याच्यावर आहोत, नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज बहुजन म्हणून काही लोक बाजूला ठेवतात सर, आणि एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे ब्राह्मण आहे म्हणून बाजूला ठेवतात. संतांचे असे जातवार वाटे मान्य नाहीत, जातवार वाटे मान्य नाही. मुक्ताताई आता बोलताना म्हणाली की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आणि सचिनचा काहीही संबंध नव्हता. अगदी बरोबर आहे, काहीही संबंध नाही. उलट
माझे गुरुजी असं म्हणाले होते, सदानंद मोरे सर, आणि डॉक्टरांना म्हणाले होते की उलट संतांचंच अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम ही सगळी मंडळी जी आहे ती पुढे नेत आहे. आपण ज्या लोकेशनला असू त्या लोकेशनला आपण आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. माझी एक सांप्रदायिक नैतिकता आहे आणि दुसरी माझी संविधानिक एक नैतिकता आहे. या दोन्हीही नैतिकता एकमेकांच्या समोर उभा राहता कामा नये. मला असं वाटतं की वारकरी परंपरेची जी नैतिकता आहे ही नैतिकता आणि भारतीय संविधानाची नैतिकता ही एकमेकांशी सुसंगत आहे. इतर धार्मिक असणारा माणूस आणि संविधान यांच्यामध्ये क्लॅशेस होतील. वारकऱ्याला संविधानाचं वावडं नाही, कारण जो मूल्यात्मक गाभा जो आहे तो गाभा संविधानाचा आणि संत विचाराचा सारखा आहे. धन्यवाद. सचिनसाठीचा प्रश्न असा आहे की तू वारकरी परंपरेतला कीर्तनकार आहेस आणि सध्या काही कीर्तनकारांच्या म्हणजे पिठातल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्यांचे चांगले दिवस आहेत. तर या पार्श्वभूमीवर तू तुझ्या कीर्तनामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख करतोस, तर हे सगळं तू कसं मॅनेज करतोस? आणि मग ते जे पिठातल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे स्त्री पुरुष कीर्तनकार आहेत त्यांच्याशी तुझ्यासारखा समंजस माणूस कसा डील करतो? मी वाक्य विसरून जाईल, जबाबदारीनं बोलतो. हल्ली आमच्याकडं स्त्री कीर्तनकारच अधिक पुरुषी झालेले. हा माझं वाक्य संपलं, आता प्रश्नाला उत्तर देतो मी. हा खूप मोठा तणाव आहे. तो असा असतो की दोन बाजूनं प्रतिसाद येतात. म्हणजे विवेकवारीचा मुक्ताताईनं उल्लेख केला, जुनं माध्यम वापरतो, कीर्तन वापरतो म्हणून नवीन विचार करणारी लोक आपल्याकडे तुच्छतेनं पाहतात आणि आपण नवीन काहीतरी बोलतो, नव्या महापुरुषांच्या संदर्भानं बोलतो, सासू सुनांच्या गप्पा न सांगता महापुरुषांचे ओरिजिनल दृष्टांत सांगून बोलतो. याने पारंपरिक लोकांना त्रास होतो. हे उंबरठ्यावर असणाऱ्या लोकांचं हे प्राक्तन असतं, याला इलाज नाही. पिठावर म्हणजे ते मनोरंजन नावाची जी गोष्ट आहे, कसं आहे की विचारांचं परिवर्तन करायचं असेल तर मेंदू थकतो थोड्या वेळाने. आणि मग मनोरंजन नावाची गोष्ट काय असते, ती नशा आहे. आपण सगळे बसलेले मंडळी जे आहेत ना, त्यांना सार्वजनिक आयुष्यामध्ये, सार्वजनिक आयुष्यापासून मोबाईलपासून तर टी व्हीपर्यंत सगळ्या ठिकाणी ती मनोरंजनाची नशा पाहिजे. आणि मग असा पब्लिक प्लॅटफॉर्मवर जाऊन परफॉर्मन्स करणारा महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय असा जर घटक कुठला असेल तर तो घटक म्हणजे कीर्तनकार आहे. आणि अडचण अशी होते की ही सगळी मंडळी काय करतात, ही सगळी मंडळी साधू संतांचा विचार घेतात, फॉर्म तो वापरतात, मात्र बोलताना साधू संतांच्या विचारांच्या विरुद्ध बोलतात. आमच्याकडे एक महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे एक प्रचंड गर्दी खेचणारे कीर्तनकार आहे, निवृत्ती महाराज देशमुख असं नाव आहे, मी ते घेणार नाही. तर गंमत अशी आहे, मी विचार करतो, मी कारुण्यानं पाहतो त्यांच्याकडं, माझे आहे ना ते, तर मी पाहतो की महाराष्ट्रामध्ये मागच्या 100 वर्षांमध्ये गाडगेबाबांच्या नंतर, सर गाडगेबाबांच्या नंतर सर्वाधिक गर्दी खेचणारे कीर्तनकार जर कोण असतील तर ते इंदुरीकर महाराज आहे. पण अडचण अशी आहे की गाडगेबाबांची विचारांची गंगा ज्या दिशेनं वाहत होती, अगदी उलट विचारांची गंगा कीर्तनात त्यांची त्या दिशेनं वाहते. आणि याचं सामूहिक शहाणपण आणि जबाबदारीचा हा मुद्दा आहे. कुणी कुणाला कुठं बोलवावं याची समज असणारी लोक जर निर्माण नाही झाली तर मला वाटतं की ते काही होऊ शकणार नाही. आणि हे काम इतर कुणी करण्यापेक्षा आम्ही केलं पाहिजे. मात्र हल्लीच्या परिस्थितीमध्ये मी नम्रपणे आपल्याला सांगतो की कोर फडकरी म्हणवणारी जी मंडळी, निष्ठेनं वारकरी धर्म संप्रदाय जपणारी जी मंडळी आहे, त्यांची संख्या कमी झालेली आहे आणि या बाजारू कीर्तनकारांची जी संख्या आहे ती वाढलेली आहे. आणि त्यांनी साधू संतांचा विचार जो आहे तो विचार इतक्या विचित्र पद्धतीनं नेताना आपल्याला दिसत आहेत. हे खूप दुःखद आहे. म्हणजे काय की बाई कशी असली तरी पायातली चप्पल पायात. तुकाराम महाराज जर कीर्तनाला आले ना तर ते त्या कीर्तनकाराला जोड्यानं मारतील, एवढं वाईट विधान आहे. आमच्याकडं कुठलंही दडपण नसताना सुद्धा साधू संतांनी भाषा वापरताना ही लोकशाहीची भाषा वापरलेली आहे. आणि आपण सगळे मिळून चर्चा करतोय, मी समारोपाकडे येतोय, मी सातत्यानं विचार हा करतोय की संविधान 70-80 वर्ष झाले तयार झालंय, पण या जगामध्ये कुठल्याही शहाण्या विवेकी माणसाला आपल्या आसपासचा समाज शहाणा व्हावा, संपन्न व्हावा, त्याचं आयुष्य सुंदर व्हावं आणि माझ्याही जगण्याचं सार्थक व्हावं असं ज्याला ज्याला कुणाला वाटतं ना, तो मग त्या फ्रेंचच्या तुरुंगात असू दे
किंवा ॲमेझॉनच्या जंगलात असू देत किंवा भंडारा डोंगरावर देहूला बसलेला असू दे, तो कुठल्याही काळात जन्माला आलेला असला तरी तो काही शाश्वत मूल्यांच्या संबंधानं बोलतो. आणि काय असतं की ते मूल्य जे असतात ते मूल्य समकालीनही असतात आणि सार्वकालीनही असतात. आपण सगळी जी मंडळी आहे आपल्या आपल्या लोकेशनवरून त्याचं काल सुसंगत इंटरप्रिटेशन आपण केलं पाहिजे. म्हणजे देशपांडे सरांनी अधिकारी म्हणून त्या तत्वांचं इंटरप्रिटेशन केलं पाहिजे, मुक्ताताईनं चळवळीतलं म्हणून केलं पाहिजे, आणि प्राध्यापक वगैरे असं म्हणून केलं पाहिजे, आणि मी कीर्तनकार म्हणून केलं पाहिजे. आपण हल्लीच्या काळामध्ये हसवणाऱ्या लोकांना गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, एवढं मी फक्त आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि सगळ्या क्षेत्रातली हसवणारी जी मंडळी आहेत ही मंडळी आपल्याला नशा देत आहेत. आपण हसणाऱ्या लोकांपासून सावध झालं पाहिजे, स्किप केलं पाहिजे, आणि विचार बदलणाऱ्या लोकांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं पाहिजे.